नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात अतिउत्साहाच्या भरात मी सर्फबोर्डवरून समुद्रात पडले होते. आज तुम्ही ऐकाल की त्या पडण्यामुळे माझ्या आयुष्यात किती मोठा भावनिक भूकंप आला. खारट गोड चव. स्वप्नीलने लगेच पाण्यात उडी मारून मला वाचवले. मी पहिल्यांदाच त्याच्या बाहुपाशात समुद्राचं खारट पाणी आणि एका अनोख्या प्रेम भावनेची गोड चव एकाच वेळी चाखली. अनावश्यक स्पर्धा. मी स्वप्नीलने दिलेलं कव्हर अप घातलं. माझी नजर कॅथरीनवर पडली, जिने आम्हाला वाचवतानाचं ते दृश्य पाहिलं होतं. मला असं वाटलं की मी विनाकारण कॅथरीनशी स्पर्धा करून तिला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हे माझ्या मत्सरी असण्याचे पहिले लक्षण होते. सर्फिंग क्लास आणि काळजी घेणारा युवक. स्वप्नीलने माझ्यासाठी 1 महिन्याकरिता एका खाजगी महिला सर्फ इन्स्ट्रक्टरची, क्रिस्टिना, सोय केली. मी त्याला म्हटलं होतं की मी कोणत्याही पुरुष इन्स्ट्रक्टरच्या इतकी जवळ राहू शकत नाही. स्वप्नीलच्या या काळजीवाहू स्वभावाने मला विचार करायला भाग पाडले. कदाचित मला अविवाहित राहण्याचा माझा निर्णय बदलावा लागेल की काय. स्वप्नात रोमांस. घरी परतताना कारमध्ये मला गाढ झोप लागली. स्वप्नात माझ्या मानसपटलावर वारंवार स्वप्नील आणि कॅथरीन एकमेकांना मिठी मारत असल्याचं दृश्य येत होतं, ज्याचा मला खूप राग येत होता. कल्पना आणि सुस्कारा. त्या मत्सराने माझ्यामध्ये एक अभूतपूर्व ओढ जागवली. एका काल्पनिक दृश्यात मी कॅथरीनच्या जागी स्वतःला स्वप्नीलसोबत पाहू लागले. माझ्या तोंडातून एक विचित्र सुस्कारा निघाला आणि माझे डोळे एकदम उघडले. मौनाची कला. स्वप्नीलने विचारलं, काही मधुर स्वप्न पाहत होतात का? मी खोटं सांगितलं की मी विसरले आहे. मला असं वाटलं की मौन राहण्याच्या कलेनेच मला चोरी करताना पकडलं जाण्यापासून वाचवलं आहे. पण या 2 दिवसांच्या प्रवासाने माझ्या मनात एक द्वंद्व निर्माण केला आहे. स्वप्नील मला आवडू लागला आहे, तरीही माझ्या आयुष्यात त्याला अशा ठिकाणी ठेवणंच योग्य आहे जिथे तो माझ्या मानसिक अशांतीचं कारण बनणार नाही. मी माझ्या शांतीसाठी स्वप्नीलच्या प्रेमाला नाकारणार का, की मत्सर आणि भूतकाळाची चिंता विसरून पुढे जाणार? मत्सर, त्याग आणि एका मोठ्या जीवन निर्णयाच्या उंबरठ्यावर उभी असलेली वाणी. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल भाग 39. खारट पाणी, गोड प्रेम आणि मत्सराचं नवं वळण. मी समुद्रात पडले आहे. स्वप्नीलने लगेच माझ्या मागे उडी मारली. मला आपल्या हातांत उचलून त्याने पुन्हा बोर्डवर बसवले आणि तो स्वतःही माझ्या शेजारी बसला. वाणी, घाबरण्याचं काहीच कारण नाही. अशा अनुभवांनीच आत्मविश्वास वाढतो, त्याने मला पुन्हा प्रोत्साहित केलं. पहिल्यांदाच स्वप्नीलच्या मिठीत समुद्राचं खारट पाणी आणि एका अनोख्या प्रेम भावनेची गोड चव मी एकाच वेळी अनुभवली. काही वेळ आम्ही सोबत सर्फिंग केलं आणि मग किनाऱ्यावर परतलो. स्वप्नीलने बॅगमधून गुलाबी रंगाचा टॉवेल काढून मला दिला. त्याने माझ्यासाठी सर्व सोयी करून ठेवल्या होत्या. त्याच्या या काळजी घेण्याच्या वृत्तीने मी खूप प्रभावित झाले. मी टॉवेलने अंग पुसले आणि कव्हर अप घातले. तोपर्यंत स्वप्नीलनेही कपडे बदलले होते. वाणी, तू तर जन्मजात सर्फर आहेस, त्याने माझे कौतुक केले. हे तुमच्या सोबत असण्याचा परिणाम आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच माझ्यात धाडस आलं. या नवीन अनुभवासाठी मी तुमची आभारी आहे, मी हसत हसत म्हटलं. त्याच वेळी माझी नजर कॅथरीनवर पडली. ती आमच्याकडेच पाहत होती. डोळ्यांना डोळे भिडताच ती हसली आणि तिने थम्स अप केलं. मग पुन्हा आपल्या कादंबरीत मग्न झाली. स्वप्नीलने मला वाचवताना मिठीत घेतलं होतं, ते कॅथरीननेही पाहिलं असेल. या विचाराने मला एक विचित्र समाधान मिळालं. खरं तर तिला माझ्याबद्दल मत्सर नसेलही, पण मी मात्र विनाकारण तिच्याशी स्पर्धा करत होते. हे सर्व माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अनुभवत होते. वाणी, मी तुझ्यासाठी सर्फिंग क्लासची सोय करतो. उद्यापासूनच जा. तू इंडियाला परत जाण्यापूर्वी बेसिक लेवल सर्फिंग नक्कीच शिकशील असा मला विश्वास आहे. स्वप्नील, याला खूप खर्च येईल ना? मी फीबद्दल थोडी काळजीत होते. त्याची काळजी तू नको करू. तुझ्यासाठी मी कितीही खर्च करू शकतो, स्वप्नील हसत म्हणाला. आम्ही किनाऱ्यावर खूप गप्पा मारल्या. कॅथरीन कधी निघून गेली ते मला कळलंच नाही. रात्री झोपण्यापूर्वी स्वप्नीलने आपला लॅपटॉप उघडून माझ्यासाठी लेडी इन्स्ट्रक्टर बुक केली. तुमच्या सोबत सर्फिंग करणं मला आवडलं स्वप्नील, पण एखादा पुरुष इन्स्ट्रक्टर इतक्या जवळ राहून मला शिकवणं मला आवडणार नाही. मी माझी खरी अडचण बोलून दाखवली. ठीक आहे वाणी, मी तुझ्यासाठी क्रिस्टिनाला महिला इन्स्ट्रक्टर फिक्स करतो असं त्याने ठरवलं. परत येताना मी एका विचारात पडले.
स्वप्नीलसारखा काळजी घेणारा मुलगा सोबतीला असेल तर आयुष्य किती सुखाचं होईल असं वाटलं. कदाचित मी लग्न न करण्याचा माझा निर्णय बदलावा का असं मला वाटून गेलं. कारमध्ये झोप लागल्यावर स्वप्नातही स्वप्नील आणि कॅथरीन मिठीत असल्याचं दिसत होतं. मत्सरामुळे मी माझ्या कल्पनेत कॅथरीनच्या जागी स्वतःला पाहू लागले. त्याच गडबडीत माझ्या तोंडातून एक सुस्कारा निघाला आणि मी बाजूला ड्रायव्हिंग करणाऱ्या स्वप्नीलला स्पर्श केला. मी दचकून डोळे उघडले. मी त्या सुस्काराबद्दल काहीच बोलले नाही. कधी कधी शांत राहणंच आपल्याला वाचवतं. स्वप्नील मला आवडतोय, पण त्याच्या भूतकाळाशी मी जुळवून घेऊ शकेन का? मला मॅमसारखं अविवाहित राहून सेवा करायची होती. स्वप्नील एक चांगला मित्र म्हणूनच राहणं योग्य आहे. नवरा म्हणून तो माझ्या आयुष्यातली शांती भंग करू शकतो असं मला या 2 दिवसातच जाणवलं आहे. भाग 39 समाप्त. भाग 40. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात मी अविवाहित राहण्याचा माझा विचार बदलण्याबाबत विचार केला होता, पण मत्सर आणि स्वप्नीलच्या भूतकाळाने माझ्या मनात द्वंद्व निर्माण केले. आज तुम्ही ऐकाल की स्वप्नील त्याचे प्रेम किती अनोख्या पद्धतीने व्यक्त करतो. सर्फिंगचे कौतुक. क्रिस्टिनाच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून मी प्रशंसेत म्हणाले. ती तिच्या तुटक फुटूक हिंदीत म्हणते, आप बेस्ट, मेरे को पहला आपके लाईक, फास्ट लर्नर मिला. उच्च विचार. स्वप्नीलने माझ्या साधी राहणी उच्च विचार या तत्वाचे कौतुक केले. मी म्हणाले की दुसऱ्याची बाजू समजून घेणे माझ्यासाठी कठीण नाही, कारण मी स्वतः एक छोटी शिक्षिका आहे जिला समाधान आणि आनंदच जास्त मिळतो. भारत मातेचा चेहरा. स्वप्नीलने कोणताही संकोच न बाळगता आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. माझ्या खोलीत भारत माताचा वॉलपेपर आहे. मी विचार करतोय की त्यात थोडा बदल करून भारत मातेच्या चेहऱ्याच्या जागी तुमचा चेहरा अंकित करावा. या गोष्टीने मी लाजेने अगदी गुलाबी झाले. नव्या पाहुणीचे भव्य स्वागत. राशील आणि छोटी परुष्णी घरी येत आहेत. संपूर्ण घर त्यांच्या भव्य स्वागतासाठी सज्ज आहे. तुम्ही ऐकाल राशीलची पुढची चाल, जिने मला लाजेने चुरचूर करून सोडले. मातृत्वाचे सुख. राशीलने मुद्दाम स्वप्नीलच्या उपस्थितीत म्हटले, काश तुमचं स्वतःच्याही असंच एक गोड बाळ असावं. मातृत्वाचं सुख काय असतं हे आई झाल्यावरच मला समजलं आहे. मी माझ्या मांडीवर परुष्णीला घेतलेले असतानाच लाजेने तोंड लपवले. तक्रार आणि कर्तव्य. मी राशीलकडे तक्रार केली की तिने भरपूर पैसा खर्च करून मला बोलावले, तर माझी काहीच गरज नव्हती. राशीलचे उत्तर मनाला स्पर्शून जाणारे होते. ती लाडकी सखी माझ्या आयुष्यात एका शुभ सूर्यासारखी उगवली आहे. अशा सखीसाठी आज मी जे करत आहे ते माझे कर्तव्य आहे. आणि माझा नवा वीकेंड प्रोग्राम. रॅन्चवर वीकेंड. स्वप्नीलने मला त्याच्या रॅन्चवर फार्म हाऊस 2 दिवस घालवण्याचा बेत सांगितला, जिथे शेतीसोबतच घोड्यांची काळजी आणि प्रशिक्षणही दिले जाते. मी आनंदाने म्हणाले, आता वेळ आली आहे अमेरिकेची गावं आणि शेतं पाहण्याची. समुद्र आणि शहरानंतर आता मी अमेरिकेच्या गावात जात आहे. रॅन्चचे नैसर्गिक वातावरण माझ्या आणि स्वप्नीलच्या नात्याला नवीन दिशा देईल का? आणि मी स्वप्नीलसोबत घोडेस्वारी करेन का? लाज. प्रेमाची कबुली आणि रॅन्चवरील थराराची सुरुवात. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 40. भारत मातेचा चेहरा आणि रॅन्चवरील रोमांचक वीकेंड. दुसऱ्या दिवसापासून स्वप्नील त्याच्या कामात व्यस्त झाला. मी सर्फिंग क्लासला जायला सुरुवात केली आहे. स्वप्नीलच्या प्रोत्साहनामुळे मी नवीन कला शिकायला प्रेरित झाले आहे. क्रिस्टिना खरोखरच एक अप्रतिम इन्स्ट्रक्टर आहे. नक्कीच या खाजगी क्लाससाठी स्वप्नीलने खूप मोठी फी दिली असणार, पण मला असं वाटतंय की माझ्या असण्याने स्वप्नीलला असा काही विशेष आनंद मिळाला असेल, ज्यामुळे तो ही रक्कम द्यायला तयार झाला. वाणी, तुमची सर्फिंग कशी चालली आहे? रस्त्यात स्वप्नीलने विचारले. मी रिअर व्ह्यू मिररमध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहत आहे. क्रिस्टिना माझ्या जिद्दीचं कौतुक करताना थकत नाही. ती तिच्या मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणते, आप बेस्ट, मेरे को पहला आपके लाईक, फास्ट लर्नर मिला. माझ्या चेहऱ्यावर प्रौढीचे भाव स्पष्ट दिसत आहेत. तुम्ही क्रिस्टिनाला हिंदी शिकवा, मग मी तिला फीमध्ये काही डिस्काउंट देण्याची विनंती करू शकेन, स्वप्नीलने विनोद करत म्हटले. नाही, त्या बिचारीची फी कमी करू नका. इथे खूप महागाई आहे. तिलाही तिचं घर चालवायचं असतं. मी विनोदाचा आनंद घेत हसले. स्वप्नीलने माझ्या साध्या राहणीचं आणि उच्च विचारांचं कौतुक केलं. वाणी,
वहिनींनी तुमच्याबद्दल मला खूप काही सांगितलं आहे. मला वाटतं मी तुम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त ओळखतो. माझ्या खोलीत भारत माताचा वॉलपेपर आहे. मी विचार करतोय की त्यात थोडा बदल करून भारत मातेच्या चेहऱ्याच्या जागी तुमचा चेहरा लावावा. स्वप्नीलने अगदी मनापासून आपले विचार मांडले. स्वप्नीलच्या या शब्दांनी मी पार लाजून गेले. स्वप्नील, हे तुम्ही काय विचित्र बोलताय? भारत माता तर देवीप्रमाणे पूजनीय आहे आणि मी तर एक सामान्य मुलगी आहे. मी कारच्या बाहेर पाहू लागले. विषय बदलण्यासाठी स्वप्नीलने वीकेंडचा प्लॅन सांगितला. उद्या नाश्त्यानंतर आपण आपल्या रॅन्चवर जाऊया. तिथे शेतीसोबत घोड्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. आम्ही हॉस्पिटलमधून राशील आणि परुष्णीला घेऊन घरी आलो आहोत. परुष्णी माझ्या मांडीवर झोपली आहे. राशीलने मुद्दाम स्वप्नील समोरच म्हटले, काश तुमचं स्वतःचंही असंच एक गोड बाळ असावं. मी लाजेने तोंड लपवले. स्वप्नीलला माझी अवस्था समजली आणि त्याने गप्पांचा ओघ बदलला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वप्नीलसोबत कारने रॅन्चवर जायला निघाले. शहर आणि समुद्र पाहिला आहे. आता वेळ आहे अमेरिकेची शेतं पाहण्याची. मी खूप उत्साहित आहे. स्वप्नील, तुम्ही घोडेस्वारी पण करता का? मी आनंदाने विचारले. भाग 40 समाप्त. भाग 41. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझ्या अमेरिका प्रवासाने एक नवीन वळण घेतले. समुद्रकिनारा आणि शहरानंतर आता मी स्वप्नीलच्या रॅन्चवर फार्म हाऊस 2 दिवस घालवणार आहे. आज तुम्हाला समजेल की अमेरिकन लोकांचे जीवन शनिवार रविवारी इतके रोमांचक का असते. अमेरिकन लोकांचे जीवन. स्वप्नीलने खुलासा केला की अमेरिकन लोक 5 दिवस झोकून देऊन काम करतात आणि वीकेंडला भरपूर उपभोग घेतात, ज्यामध्ये लॉंग ड्राईव्ह, समुद्र पर्यटन आणि ट्रेकिंगचा समावेश असतो. गाव की शहर? रॅन्चच्या वाटेवर अमेरिकन गाव पाहून मी आश्चर्य व्यक्त केले, जिथे रस्ते पक्के होते आणि घराबाहेर कार उभ्या होत्या. जिवंतपणी स्वर्ग. रॅन्चचे सौंदर्य पाहून मी हर्षोल्हासित झाले. स्वप्नील, मला वाटतंय जणू आज तुम्ही मला जिवंतपणी स्वर्गात घेऊन आला आहात. किती मनोरम आहे हे रॅन्च. घोड्यांचे गणित. स्वप्नीलने मला घोड्यांची शास्त्रीय नावे सांगितली. स्टॅलियन, मेयर, फोल आणि रॅन्चमध्ये मेयर, मादी अधिक का असतात हे समजावून सांगितले. या गोष्टीने माझ्या मनात प्राचीन समाजातील बहुपत्नी प्रथा आणि स्त्री पुरुष समानतेवर चिंतन सुरू झाले. छंद. स्वप्नीलने कबूल केले की गिटार वाजवत गाणे गाणे हा त्याचा छंद आहे, पण सध्या त्याने निसर्ग दर्शनाला जास्त महत्त्व दिले. तुम्ही ऐकाल माझ्या ज्ञानाची कमतरता आणि एक चविष्ट शोध. न्यूनगंड. जेव्हा रॅन्चची कर्मचारी पामेला माझ्यासाठी ॲव्होकाडो स्मूदी घेऊन आली, तेव्हा मला माझ्या अज्ञानामुळे न्यूनगंड जाणवला. मला वाटले मी केवळ विहिरीतला बेडूक आहे. चवीची जादू. पण स्मूदीची चव घेताच माझ्या मनातला कडूपणा निघून गेला. मी लहान मुलांसारख्या निरागसतेने म्हणाले, वाव स्वप्नील, ही किती चविष्ट आहे. रॅन्चचे नवीन वस्त्रे. स्वप्नीलने मला फिरण्यासाठी लांब बाह्यांचा शर्ट, हायवेस्ट ट्राउझर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट दिले, जे मला अगदी फिट होते. आरशात पाहून स्वतःच्याच नवीन रूपावर मोहित होत मी विचार केला, स्वप्नील न बोलताही आपल्या भावना प्रदर्शित करण्याच्या कलेत पारंगत आहे. आता मी आणि स्वप्नील निसर्ग दर्शनासाठी रॅन्चच्या बाहेर पडत आहोत. स्वप्नीलची ही न बोलता व्यक्त होण्याची कला माझा लग्न न करण्याचा संकल्प मोडून काढू शकेल का? घोडेस्वारीचा थरार, ॲव्होकाडोचे ज्ञान आणि एका नवीन नात्याकडे पडणारे पाऊल. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 41. रॅन्चचा रोमांच, अश्वांचे ज्ञान आणि स्मूदीची जादू. आमचा स्वतःचा हॉर्स रॅन्च आहे, त्यामुळे हे तर स्वाभाविकच आहे. मीच नाही तर माझे डॅड आणि मम्मा सुद्धा उत्तम घोडेस्वारी करतात, त्याने हसून सांगितले. तुम्हा अमेरिकन लोकांचे जीवन रोमांचने भरलेले असते. तुम्ही ॲडव्हान्स सर्फर तर आहातच, पण एक अश्वारोही सुद्धा आहात. हे पाहून आणि जाणून मला आश्चर्य वाटतंय. आता मला स्वप्नीलची घोडेस्वारी पाहायची आहे. वाणी, जर तुम्ही अमेरिकेत असता तर तुम्हीही हे सर्व करत असता. खरं तर इथली संस्कृतीच तशी आहे. आठवड्याचे 5 दिवस लोक पूर्ण निष्ठेने आपले व्यवसाय आणि नोकरी करतात आणि विकेंडला मात्र मनसोक्त आनंद लुटतात, ज्यामध्ये पार्ट्या, लॉंग ड्राईव्ह, समुद्र पर्यटन आणि गिर्यारोहणापर्यंत बरंच काही असतं, स्वप्नीलने सांगितले.
तुम्ही गिर्यारोहण माउंटेनिअरिंग पण करू शकता का? माझा विश्वासच बसत नाहीये. जेव्हापासून मी वीकेंड पार्ट्यांमध्ये जाणं सोडलं तेव्हापासून मी सुट्ट्यांचा उपयोग अशा रोमांचक कामांसाठी करू लागलोय. मी जे करतो त्याला गिर्यारोहण म्हणणं थोडं अतिशयोक्ती ठरेल, पण हो, मी ट्रेकिंग नक्कीच करतो, स्वप्नीलने स्पष्ट केले. मी गप्प राहिले. मला माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग मधला फरकच माहीत नव्हता. मला माझे हे अज्ञानही सांगायचे नव्हते. मी गप्प राहणेच पसंत केले. तरीही स्वतःची उत्सुकता शमवण्यासाठी मी लगेच मोबाईलवर गुगल करून त्यांच्यातला फरक वाचून घेतला. वाणी, तुम्ही मोबाईलमध्ये काय पाहताय? बघा, आता आपण गावात आलो आहोत. स्वप्नील मला अमेरिकन गावाचे दर्शन घडवण्यासाठी सांगतोय. हे तर भारतात गावच म्हटलं जाणार नाही. जरी इथले रस्ते भारताच्या गावांसारखेच शांत असले तरी शहरांप्रमाणे पक्के आहेत. इथे इमारती आणि घरं पक्की बांधलेली आहेत. घराबाहेर कार सुद्धा दिसत आहेत. जे मी शहरात पाहायचे ते गावात पाहणं मला थोडं वेगळं वाटतंय. वाणी, लोक आतापर्यंत आपल्या शेतावर गेले असतील, मुलं शाळेत गेली आहेत, म्हणून रस्त्यावर आणि मार्केटमध्ये फार कमी लोक दिसत आहेत. आता बघा, आपण गाव ओलांडून आपल्या रँचवर पोहोचणार आहोत, स्वप्नील कार चालवत माहिती देत आहे. मी पाहिले समोर मोठी शेतीयोग्य जमीन आणि त्यात बांधलेली 3 घरं आणि एक तबेला दिसत आहे. तबेल्याला लागूनच एक मोकळी जागा आहे जी लाकडी फेन्सने वेढलेली आहे. तिथे साधारण 10 मोठे घोडे आणि 15 ते 16 घोड्यांची पिल्लं दिसत आहेत. तबेल्याच्या मागे डोंगर आहे. रँचचे दृश्य खूपच आल्हाददायक आहे. स्वप्नीलने कार एका मोठ्या घरासमोर उभी केली आहे. स्वप्नील, मला वाटतंय जणू तुम्ही आज मला जिवंतपणी स्वर्गात घेऊन आला आहात. किती मनोरम आहे हे रँच. इथे सर्व काही आहे. सुंदर शेतं, सुंदर डोंगर आणि हे सुंदर घोडे आणि त्यांची पिल्लं. मी भारावून गेले आहे. स्वप्नील कारमधून सामान काढत आहे. तेवढ्यात रँचचा एक कर्मचारी तिथे आला. त्याने आम्हाला गुड मॉर्निंग म्हटले आणि तो स्वप्नीलला सामानात नेण्यासाठी मदत करू लागला. मी पाहिले की सामानामध्ये एक गिटार सुद्धा आहे. वाणी, कदाचित तुला माहीत असेल, नर घोड्याला स्टॅलियन, मादीला मेयर आणि त्यांच्या पिलांना फोल म्हणतात. आमच्या रँचमध्ये सध्या 3 स्टॅलियन, 8 मेयर आणि 15 फोल आहेत. तो घोड्यांची माहिती देत आहे. स्वप्नील, स्टॅलियनची संख्या कमी का आहे? मी कुतूहलाने विचारले. आम्ही फार्महाऊसच्या आत आलो आहोत. वाणी, प्रौढ झाल्यावर स्टॅलियनची विक्री केली जाते. आम्ही मेयरची पण विक्री करतो, पण रँचवर मेयरची संख्या जास्त राहील याची काळजी घेतो. स्टॅलियन विकून नफा मिळतो. ते जास्त शक्तिशाली असल्याने त्यांचा वापर शर्यती, परेड आणि शोमध्ये केला जातो. प्रजननासाठी मेयर महत्त्वाच्या असतात, म्हणून प्रत्येक रँचवर मेयर जास्त असतात, स्वप्नीलने प्रेमाने समजावून सांगितले. आम्ही सोफ्यावर समोरासमोर बसलो आहोत. मला जाणवते की स्वप्नीलच्या तुलनेत माझे ज्ञान खूपच कमी आहे. विचार करताना मला जाणवले की प्राचीन काळातील बहुपत्नी प्रथा कदाचित या प्राण्यांकडूनच घेतली असावी. आता समाज सुधारला असला तरी अनेकजण स्त्रीची बरोबरी स्वीकारू शकत नाहीत. स्वप्नील मला विचित्र नजरेने पाहत आहे, पण माझ्या मनात काय सुरू आहे ते मला त्याला सांगायचे नाहीये. तुम्ही गिटार वाजवू शकता का? मी विषय बदलला. हो, गिटार वाजवत गाणं गुणगुणणं माझा छंद आहे, स्वप्नीलने दुजोरा दिला. बापरे, स्वप्नील तुमचे किती छंद आहेत. मला एखादं गाणं ऐकवाल का? मला पाहायचंय तुम्ही कसं गाता. मी थक्क झाले आहे. तुम्हाला इंग्लिश गाणं आवडेल की हिंदी? खरं तर मला हिंदी गाणी फार कमी येतात, स्वप्नील आपली कमतरता सांगत होता. तुम्ही हिंदीच ऐकवा, इंग्लिश गाणं मला समजणारच नाही, मी म्हणाले. रात्री गाणं ऐकवणं जास्त चांगलं राहील. आता आपण निसर्ग दर्शन करूया. इथे एक सुंदर तलाव आहे, डोंगर आहेत, ते पाहण्यासाठीच मी हा प्रोग्राम बनवला आहे. स्वप्नीलने निसर्ग दर्शनाला महत्त्व दिले. तेवढ्यात पामेला ट्रेमध्ये ज्यूस घेऊन आली. स्वप्नीलने तिचे आभार मानले. पामेला हसून निघून गेली. पामेला इथेच राहते. ती आमच्यासाठी स्वयंपाक सुद्धा करते. बघा, या जगमध्ये ॲव्होकाडो स्मूदी असेल. आमच्या रँचवर ही फळं थोड्या प्रमाणात होतात. स्वप्नीलने 2 ग्लासमध्ये स्मूदी भरली आणि एक मला दिला. जर स्वप्नीलने सांगितलं नसतं तर मी याला ज्यूसच समजले असते. माझ्यासाठी ॲव्होकाडो हे नवीन फळ आहे. मला न्यूनगंड वाटू लागला की मला किती कमी गोष्टी माहीत आहेत.
पण स्मूदीची पहिली चव घेताच माझा सर्व न्यूनगंड हवेत उडाला. वाव स्वप्नील, ही किती चविष्ट आहे, मी लहान मुलांसारख्या निरागसतेने म्हणाले. वाणी, तुम्ही कपडे बदलून घ्या. रॅन्चवर फिरण्यासाठी हे कपडे आणि बूट जास्त सोयीचे असतील. स्वप्नीलने मला 2 पाकिटं दिली. मी खोलीत जाऊन पाकिटं उघडली. त्यात निळ्या आणि काळ्या रंगाचा आकर्षक शर्ट आणि ट्राउझर होती. ती मला एकदम फिट होती. दुसऱ्या पाकिटात गुडघ्यापर्यंत येणारे बूट होते. आरशात स्वतःला पाहताना मी स्वतःवरच मोहित झाले. बाहेर आले तर स्वप्नीलही तशाच कपड्यांत तयार होता. स्वप्नील न बोलताही आपल्या भावना व्यक्त करण्यात पारंगत आहे हे मला जाणवले. भाग 41 समाप्त.